एस.वाय. बी.कॉम या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी परीक्षा फॉर्म भरण्याची तारीख आजपासून सुरू झालेली आहे. तरी सर्व विद्यार्थ्यांनी आपला एक्झाम फॉर्म हा वेळेत भरून महाविद्यालयात जमा करायचा आहे व त्याची ऑनलाईन फी सुद्धा भरायची आहे. तर ते कसं सर्व गोष्टी करायच्या आहेत आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत, की जे काही विद्यार्थी असतील एस.वाय. बी.कॉमचे त्यांनी आपला 4थ्या सेमिस्टरचा जो काही रेग्युलरचा फॉर्म आहे तो कशा प्रकारे भरायचा आहे त्याचा आपण आज त्या ठिकाणी व्हिडिओ तयार करतो आहे. तर बघा, सर्वात प्रथम आपण या ठिकाणी गुगलवर जायचं आहे आणि युनी पुणे असं सर्च करायचं आहे. युनी पुणे. त्यानंतर जे आपली वेबसाईट आहे त्यावर जायचं आहे. तिथे गेल्यावरती आपल्याला अशा प्रकारे वेबसाईट दिसेल. तर त्यामध्ये आपल्याला एक्झामिनेशन बघायचं आहे कुठे. इथे बघा कोपऱ्यामध्ये एक्झामिनेशन आहे, इथे क्लिक करायचं आहे. एक्झामिनेशन क्लिक केल्यावरती आपल्याला अशा प्रकारची एक विंडो दिसेल. तर त्यामध्ये या ठिकाणी एक्झाम फॉर्म ऑनलाईन यावरती जायचं आहे. इथे गेल्यानंतर आपल्याला अशा प्रकारची एक विंडो येईल. तर इथे आपल्याला लॉग इन करण्यासाठी वेगवेगळ्या लिंकेस आहेत. तर त्यापैकी कुठली एक लिंक आपण सिलेक्ट करायची आहे. त्यानंतर प्रोसीड टू लॉग इन म्हणायचं आहे. प्रोसीड टू लॉग इन म्हटल्यानंतर इथे स्टुडंट सेक्शन आहे, इथं स्टुडंटसाठी लॉग इन करायचं आहे म्हणून इथं लॉग इन म्हणायचं आहे. लॉग इन म्हटल्यानंतर आपल्याला लॉग इन करण्यासाठी इथं 2 पर्याय आहेत. एक मोबाईल नंबर आहे, एक ईमेल आय डी आहे. शक्यतो आपला मोबाईल नंबर जो रजिस्टर आहे तर त्यावरून लॉग इन करा. इथे तो जो काही मोबाईल नंबर असेल तर तो टाकायचा आहे. नंतर पासवर्ड जो काही आपला असेल तर तो पासवर्ड सुद्धा टाकायचा आहे. नंतर इथे कॅप्चा टाकायचा आहे. नंतर लॉग इन म्हणायचं आहे. लॉग इन म्हणल्यानंतर आपल्याला अशा प्रकारचा डॅशबोर्ड दिसतोय. या डॅशबोर्डवरती जायचं आहे. इथं एक्झाम फॉर्म या ठिकाणी क्लिक करायचं आहे. एक्झाम फॉर्मला क्लिक केले की प्रोसीड असं म्हणायचं आहे. प्रोसीड म्हटलं की आपल्याला इथे क्रिएट न्यू ॲप्लिकेशन असं दिसतंय. क्रिएट न्यू ॲप्लिकेशन गेल्यानंतर इथं खाली आपल्याला नेक्स्ट असं म्हणायचं आहे. नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे. नेक्स्टवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला असे विषय दिसतील. आता हे वरील जे काही विषय आहेत ते सर्वांना कंपल्सरी आहेत. प्रत्येक कॉलेजसाठी हे तर ऑलरेडी टिक मार्क होऊन झालेले आहे. तुम्हाला तिथे काही करायचं नाहीये. तुम्हाला इथे खाली ऑप्शनल सब्जेक्ट जो काही आहे तर तो निवडायचा आहे. आता ज्या कॉलेजचा आपण फॉर्म भरतो आहे त्या कॉलेजनी हा जो काही पहिला विषय आहे भाषा आणि संवाद कौशल्य हा निवडायचा आहे. नंतर आपल्याला एक सीसीचा विषय सुद्धा निवडायचा आहे. तो सीसीचा विषय जो आहे तर तो आपल्याला या ठिकाणी निवडत असताना बघायचं आहे की आपल्याला कुठले कुठले ऑप्शन या ठिकाणी उपलब्ध आहे. तर आपल्याला जो ऑप्शन आहे इथला दुसरा जो काही ऑप्शन आहे तो निवडायचा आहे. स्टडी अँड डॉक्युमेंटेशन ऑफ फोर्ट्स अँड द प्लेस ऑफ वर्कशिप इन लोकल एरिया. म्हणजे आपल्या लोकल एरियामधले जे काही मंदिर असतील किंवा गड किल्ले असतील याची माहिती आपल्याला त्या ठिकाणी द्यायची आहे सीसी या विषयासाठी, म्हणून तो निवडायचा आहे. नंतर खाली आपल्याला ओईचा एक विषय निवडायचा आहे. तर तो निवडत असताना आपल्याला पहिल्यांदा इथं फॅकल्टी निवडायची आहे. फॅकल्टी ही ह्युमॅनिटीज असेल. प्रत्येक विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे, फॅकल्टीमध्ये ह्युमॅनिटीज हे निवडायचं आहे. नंतर आपल्याला सब फॅकल्टी निवडायची आहे. सब फॅकल्टी जी आहे तर ती आर्ट्स, फाईन आर्ट्स अँड परफॉर्मिंग आर्ट्स ही निवडायची आहे. नंतर या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट कोर्स निवडायचा आहे. तर बॅचलर ऑफ आर्ट्स जो आहे तर तो निवडायचा आहे. कारण कॉमर्सच्या विद्यार्थ्यांनी आर्ट्सचा जो काही ओई आहे तर तो निवडायचा आहे किंवा जो तुम्हाला निवडायचा असेल तर तो त्या ठिकाणी तुम्हाला पर्याय उपलब्ध होईल तो तुम्ही निवडायचा आहे. आपण आर्ट्स हा पर्याय उपलब्ध आहे तो त्या ठिकाणी निवडलेला आहे. नंतर तुम्हाला इथे ओईचे विषय दिसतील. आता प्रत्येक कॉलेजमध्ये हे ओईचे विषय वेगवेगळे असतील. त्या कॉलेजने त्या ठिकाणी संबंधित कॉलेजमध्ये जाऊन त्याची चौकशी करून आपला जो काही ओईचा विषय आहे तर तो निवडायचा आहे. आता ज्या कॉलेजचा आपण फॉर्म भरतो आहे तर त्यामध्ये आपल्याला ग्लिम्सेस ऑफ मॉडर्न महाराष्ट्र
हा जो काही ओळी आहे तर तो विषय निवडायचा आहे. ओळीमध्ये ग्लिम्सेस ऑफ मॉडर्न महाराष्ट्र हे सगळे विषय निवडल्यानंतर आपल्याला खाली सेव्ह आणि नेक्स्टचा ऑप्शन दिसतो आहे. तर त्या सेव्ह आणि नेक्स्टच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. नंतर आपल्याला खाली या ठिकाणी टिक मार्क करायची आहे. टिक मार्क केल्यानंतर कन्फर्म अँड गो टू डॅशबोर्ड म्हणायचं आहे. तर आल्यावरती आपल्याला या ठिकाणी बघा हे दिसतं आहे. प्रिंटचा ऑप्शन दिसतो आहे. या प्रिंटच्या ऑप्शनवर जायचं आहे आणि आपला जो काही फॉर्म आहे तर तो डाउनलोड करून घ्यायचा आहे प्रिंट प्रिव्ह्यू म्हणून. डाउनलोड केल्यानंतर अशा प्रकारे हा फॉर्म आपल्याला दिसणार आहे. तर या फॉर्ममध्ये आपल्याला आपले आलेले विषय, आपल्या असलेली एक्झाम फी किती भरायची आहे या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी तुम्हाला दिलेल्या असतील. याची प्रिंटआउट काढायची आहे आणि याची प्रिंटआउट काढल्यानंतर ही प्रिंटआउट आपल्याला काय करायची आहे, कॉलेजमध्ये जमा करायची आहे. कॉलेजमध्ये जमा केल्यानंतर कॉलेज हे तुमचा फॉर्म जो काही आहे महाविद्यालयाला पुढे पाठवणार आहे, इन्व्हॉल्व करणार आहे. इन्व्हॉल्व केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी काय करता येईल, त्या ठिकाणी तुम्हाला पेमेंट करता येईल. पेमेंट कुठं करायचं तुम्हाला, हे बघा इथे तुम्हाला ऑप्शन आहे पे ऑनलाईन. आता हे जे काही आहे हे रेड आहे. जोपर्यंत तुम्ही कॉलेजमध्ये फॉर्म जमा करणार नाही तोपर्यंत तुम्हाला ते ब्ल्यू होणार नाही आणि तुम्हाला त्याच्यावर पेमेंट करता येणार नाही. म्हणून तुम्ही जो काही प्रिंटआउट काढलेला आहे तो प्रिंटआउट पहिल्यांदा तुम्हाला कॉलेजमध्ये जमा करावा लागेल. जमा केल्यानंतर तुम्हाला ते कॉलेज इन्व्हॉल्व करेल फॉर्म आणि मग तुम्हाला त्या ठिकाणी फक्त ऑनलाईन पेमेंट करता येईल. तोपर्यंत ऑनलाईन पेमेंट तुम्हाला करता येणार नाही. याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यायची आहे. जोपर्यंत आपला फॉर्म प्रिंट काढून आपण महाविद्यालयात जमा करत नाही, महाविद्यालय जोपर्यंत त्या ठिकाणी तो फॉर्म इन्व्हॉल्व करत नाही तोपर्यंत आपल्याला ऑनलाईन फी पे करता येत नाही. तोपर्यंत आपल्याला हे रेड या ठिकाणी दिसत आहे तोपर्यंत आपल्याला ते पेमेंट करता येणार नाही. ब्ल्यू या ठिकाणी दिसलं पाहिजेत तर आपल्याला पेमेंट करता येईल. तर बघा आता कॉलेजमध्ये फॉर्म इन्व्हॉल्व झालेला आहे. आता तुम्ही सेम परत काय करायचं आहे, लॉग इन करायचं आहे, आपल्या डॅशबोर्डला जायचं आहे. तिथं आपल्याला दिसेल असं ऑनलाईन पे. बघा आता हे अशा प्रकारे ब्ल्यू झालेलं आहे. अशा जोपर्यंत ब्ल्यू होत नाही तोपर्यंत पे करता येत नाही. आता हा विद्यार्थ्यांनी फॉर्म कॉलेजमध्ये जमा केला आहे आणि त्याचा फॉर्म जो काही आहे तो कॉलेजने इन्व्हॉल्व केला आहे. इन्व्हॉल्व केल्यानंतर आता आपल्याला अशा प्रकारचा लिंक जी काही आहे ते पेमेंटसाठी दिसते. तिथं आपल्याला पे ऑनलाईन असं म्हणायचं आहे. इथं गेल्यानंतर पे ऑनलाईन म्हटल्यानंतर आपल्याला इथं काय करायचं आहे, टिक मार्क करायची आहे आणि नंतर प्रोसीड फॉर पेमेंट असं म्हणायचं आहे. प्रोसीड फॉर पेमेंटला गेल्यानंतर आपल्याला वेगवेगळे इथं ऑप्शन आहे. क्रेडिट कार्ड वरून भरता येईल आपल्याला, डेबिट कार्ड असतील, UPI असेल तर या ऑप्शनमध्ये आपण काय करू शकतो, पेमेंट भरू शकतो. मग आता इथे आपल्याला वेगवेगळे ऑप्शन आहे. तुम्ही कुठलाही ऑप्शन तुम्हाला जो योग्य वाटेल तो काय करायचा आहे, निवडायचा आहे आणि तिथून पेमेंट करायचं आहे. तर अशा प्रकारे पेमेंट केल्यानंतर आपल्याला बघा आपला फॉर्म जो काही आहे तो कंप्लीट दिसतोय स्टेटसमध्ये. इथं इन्व्हॉल्डेड दिसतो आहे आणि स्टेटस चलन जे काही आहे ते पेड दिसतं आहे. असं पेड दिसेल तर बंद आपल्याला आणि अशा प्रिंटचा ऑप्शन येईल आपल्याला नंतर. म्हणजे आपला याचा अर्थ आपला फॉर्म विद्यापीठाकडे गेला आहे किंवा विद्यापीठाने आपला फॉर्म स्वीकारलेला आहे असाचा अर्थ होतो. म्हणून सर्व विद्यार्थ्यांनी अशा प्रकारची पूर्ण प्रोसेस जी काही आहे ती करायची आहे आणि आपला फॉर्म जो काही आहे तो भरायचा आहे आणि परीक्षा द्यायची आहे. सर्व विद्यार्थ्यांनी असे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे आपल्याला वेळेवरती व्हिडिओ मिळत राहतील. धन्यवाद.